आज आपण बनवणार आहोत कटवडा। त्याच्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत। कट बनवण्यासाठी कांदा, तीळ, खोबरं, अद्रक, लसूण आणि थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत। आता आपण हे सर्व एका कढईमध्ये भाजून घेणार आहोत। सगळं आपल्याला एकत्रच भाजायचं आहे। छान लालसर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। हे भाजते तोपर्यंत आपण एका साईडला छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा लसूण आणि थोड्या हिरव्या मिरच्या बटाट्याच्या भाजीसाठी आपण बारीक करून घेऊया। तोपर्यंत आपला मसालाही भाजलेला आहे व थंड करत ठेवूया। एका कढईमध्ये जिरी मोहरी टाकून घेऊया, थोडा कढीपत्ता, आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट, हे सर्व व्यवस्थित भाजून घेऊया। त्याच्यामध्ये थोडी हळद, मीठ आणि उकडलेले बटाटे टाकून घेऊया। हे सर्व व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर टाकून आपण साईडला राहू देऊया। आपण वड्यासाठी इथे बेसन पीठ, मीठ, कोथिंबीर, थोडंसं लाल तिखट आणि थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही बनवायचं आहे। आपण असे वडे पाडून घेतलेले आहेत। आता आपण ते वडे तळून घेऊया। असे करत आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। छान लालसर आपल्याला हे वडे भाजून घ्यायचे आहेत। आपले वडे मस्त तळलेले आहेत। सर्व आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया। आता आपले वडे बनवून झालेले आहेत। तोपर्यंत आपण कट तयार करून घेऊया। एका कढईमध्ये इथे तेल गरम करून जिरे, थोडा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ते वाटण केलेलं टाकायचं आहे, खोबऱ्याचं आणि त्याचं। आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये थोडे सुके मसाले घालायचे आहेत। इथे मी अंबारी मसाला, सुहाना मसाला आणि आपला घरचं लाल तिखट टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून आपल्याला हे कोरडे मसाले भाजून घ्यायचे आहेत। ते व्यवस्थित भाजून झालेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकूया। गरम पाणी टाकल्यानंतर मसाले छान फुगतात आणि व्यवस्थित शिजतात मसाले। आता आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। हा कट जास्त घट्ट नाही छान लागत, थोडा पातळच छान लागतो, त्याच्यामुळे थोडा पातळच बनवायचा। आता आपण हे 5 ते 10 मिनिटं शिजवत ठेवूया। 5 ते 10 मिनिटं शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर तरी आलेली आहे। आता आपला हा कट खाण्यासाठी तयार झालेला आहे। असे 2 वडे घेऊन त्याच्यावर थोडा फरसाण, कांदा आणि पावासोबत तुम्ही खाऊ शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।